मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या धन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की आपण स्विंग ट्रेडिंग करताना किंवा स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी चांगले क्वालिटी स्टॉक्स कशा प्रकारे शोधू शकतो. बरं, हे स्टॉक्स शोधण्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या कंडिशन यूज करू शकतो. लक्षात घ्या, प्रत्येकाचं स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळे काही कंडिशन असतात. बरीचशी लोक रिव्हर्सल ट्रेडिंग करतात, बरीचशी लोक ट्रेंड कंटिन्युअसनं ट्रेडिंग करतात, बरीचशी लोक ब्रेकआउट ट्रेडिंग करतात. स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी बरेचसे प्रकार असतात. सो त्यामध्ये आपण एक प्रकार शिकून घेणार आणि सोबतच त्या स्ट्रॅटेजी मार्फत स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी आपण स्टॉक्स कशा प्रकारे फिल्टर करू शकतो, कशा प्रकारे आपण स्टॉक शोधू शकतो, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे शिकवणार आहे. ओके, सो आता आपण सुरुवात करूया. डायरेक्ट मी तुम्हाला एका सॉफ्टवेअरवरती घेऊन जातो. तिकडे मी तुम्हाला शिकवतो की आपल्याला स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी स्टॉक फिल्ट्रेशन कशा प्रकारे वापरायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहेत, कसे आपण स्टॉक फिल्टर करून काढणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ट्रेडिंग कशा प्रकारे करू शकतो. सो कंप्लीट व्हिडिओ असणार आहे स्विंग ट्रेडिंगचा मराठीमधनं. आपण नक्की शेवटपर्यंत अटेंड करा. सो तर मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या स्क्रीनवरती आणि तिकडे स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकवण्यासाठी सुरुवात करतो. ओके, आता इथे आपण आलेलो आहोत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि इकडे आपण एक एक करून आपल्या स्क्रीनवरती कशा प्रकारे आपण स्टॉक फिल्ट्रेशन टेक्निक वापरू शकतो, कशा प्रकारे आपण स्टॉक्स फिल्टर करू शकतो, हे प्रॅक्टिकली शिकून घेण्यासाठी सुरुवात करूया. सो तर मित्रांनो, लक्षात घ्या, इथे आपण एका वेबसाईटवरती आलेलो आहोत. त्या वेबसाईटचं नाव आहे स्कॅनेक्स. सो स्कॅनेक्स काय आहे? स्कॅनेक्स हे एक टूल आहे. हे स्कॅनेक्स या टूलवरती तुम्ही स्टॉक्स ॲनालिसिस करू शकता. शेअर मार्केटमधले विविध शेअर्स असतात, विविध कंपन्यांचे तुम्ही ॲनालिसिस करू शकता. तुम्हाला जो पण स्टॉक्स हवा आहे त्याचं नाव इथं टाका. तर टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण त्या स्टॉक्सचा रिपोर्ट येऊन जाईल. तुम्ही त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस इथे चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि सोबतच तुम्ही इथे स्टॉक फिल्ट्रेशन करण्यासाठी बरेचसे तुम्हाला टूल्स अवेलेबल करून दिलेले आहेत. काही रेडीमेड फिल्टरसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. आणि सोबतच आज मी तुम्हाला शिकवणार आहे कशा प्रकारे तुम्ही मॅन्युअल फिल्टर क्रिएट करू शकता याबद्दल. ओके, सो आता या ठिकाणी मी आलो आणि इथे मी तुम्हाला मॅन्युअल फिल्टर कशा प्रकारे क्रिएट करायचं आहे आपल्याला ते शिकवणार आहे. आणि आपल्या एका स्ट्रॅटेजीने आपण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक फिल्टर करून काढणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण स्विंग ट्रेडिंग करणार आहोत. सो तर इथे मी तुम्हाला पहिलं म्हणजे क्लिक करतो क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक रॅन्डम अशी लिस्ट आली आणि इथे आपण आपला जो स्क्रीनर आहे, जे आपल्या कंडिशन्स आहेत त्या टाईप करून तर टाकून इथे आपण आपला स्क्रीनर्स तयार करू शकतो आणि इथे आपण स्टॉक फिल्टर करून काढू शकतो. सध्या तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला सर्व स्टॉक्स या ठिकाणी दिसते, सर्व स्टॉक्सची लिस्ट दिसते. बट आपल्याला काही क्रायटेरियाज ठरवायचे आहेत आणि त्या क्रायटेरिया जर मीट होत असतील त्या स्टॉक्समध्ये तरच ट्रेडिंग करायची आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये. सो त्याप्रमाणे मी इथे त्या क्रायटेरिया जे इथे टाकण्यासाठी सुरुवात करतो. ही जी स्टेप आहे, जी मी तुम्हाला त्या स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे स्क्रीनवरती, ते व्यवस्थित लक्षात घ्या, कारण की थोडासा ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे ते. सो तुम्हाला नक्की समजेल, बट तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. सो तर या ठिकाणी मी आलो तर इथे मला ना फिल्टर क्रिएट करायचं. सो पहिलं म्हणजे मी क्रिएट फिल्टरवरती जातो आणि इथे मी माझ्या काही स्पेसिफिक कंडिशन आहेत ट्रेडिंग करण्यासाठी, स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी, त्या इथे मी कंडिशन टाईप करून स्टॉक स्पिनर वापरून फिल्टर करण्याचा प्रयत्न करतो. सो इथे सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे काय, की आपण जी ट्रेडिंग करणार आहोत त्या ठिकाणी ते आपण पकडणार आहोत मोमेंटम स्टॉक्स. ओके, आपण पकडणार आहोत मोमेंटममध्ये असणारे स्टॉक ज्याचा नियर बाय ब्रेकआउट येऊ शकतो. ओके, म्हणजे आपल्याला मोमेंटम स्टॉक्स हवे आहे. आणि सेकंड थिंग, असे मोमेंटम स्टॉक्स जे लवकरात लवकर ब्रेकआउट जे आहे ते करू शकतात, अशा प्रकारचे मोमेंटम स्टॉक्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. सो त्यासाठी मी एक फिल्टर पहिलं म्हणजे क्रिएट करतो. लक्षात घ्या, मोमेंटम स्टॉक्स फाइंड आउट करण्यासाठी फिल्टर पहिलं सगळ्यात बेस्ट इंडिकेटर म्हणजे कोणता, की RSI. सो या ठिकाणी आता मी ॲड फिल्टर्सवरती जातो आणि इथे टाईप करतो RSI टाईप केल्यानंतर मी RSI वरती क्लिक करतो. लक्षात घ्या, RSI वरती क्लिक केल्यानंतर काय करते मी तुम्हाला सांगतो. आता मी RSI पहिलं म्हणजे अप्लाय करेन. मला ना पहिली कंडिशन म्हणजे असे स्टॉक्स हवे आहेत ज्यांचा RSI 60पेक्षा जास्त असेल. ज्यांचा RSI 60पेक्षा जास्त असेल. 60 का? कारण की असं आपण म्हणतो की बाबा 60च्या वरती RSI जर गेला डेली टाईम फ्रेममध्ये तर स्टॉक्स मोमेंटममध्ये आहे असं त्याचा अर्थ होऊ शकतो. सो ऑब्विसली आपल्याला RSI पाहिजे 60च्या वरती. सो मी आता इथे RSI ही कंडिशन टाकली. सो इथे मी ॲरोवरती क्लिक करणार. लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकली शिकवतो आहे की स्कॅनेक्सवरती कशा प्रकारे फिल्टर तयार करायचे. सो व्यवस्थित लक्ष द्या. इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे ॲरोवरती क्लिक केल्यानंतर इथे जो आहे ना, इथे टाकायचं 60. ओके, या ठिकाणी इथे आले, इथे टाकायचं तुम्हाला 60 टाकल्यानंतर ओके करायचं आहे. आता इथे बघा वरती कंडिशन काय झाली, मला असे स्टॉक्स द्या ज्यांचा RSI 60च्या वरती आहे. ही कंडिशन तुम्ही टाकली की तुमच्यासमोर ते स्टॉक्स खाली फिल्टर झाले. बघा, मागाशी तुम्हाला 3000 स्टॉक्स येत होते, आता तुम्हाला 550-550 स्टॉक्स येते. याचा अर्थ एवढे स्टॉक्स RSI 60च्या वरती आहे. तुम्ही इव्हन जर इथे बघाल ना RSI
तुम्हाला इथे RSI सुद्धा दिसतो. सर्व शेअर्सचा RSI 60च्या वरती आहे. असे स्टॉक्स तुमच्याकडे फिल्टर होऊन आलेले आहेत. ही झाली पहिली स्टेप. बरं एवढंच करायचं आहे का? तर नाही, एवढं नाही करायचं आहे. आपल्याला अजून काही गोष्टी करायच्या आहेत. आपण इथे मोमेंटमवाले स्टॉक शोधले. आपल्याला मोमेंटमसाठी अजून एक गोष्ट इथे ॲड करायची, ती म्हणजे करंट डेचा RSI. करंट डेचा जो RSI आहे तो प्रिव्हियस डेच्या RSI पेक्षा जास्त असला पाहिजे. म्हणजे आजच्या दिवस म्हणजे असं नाही झालं पाहिजे की RSI 60च्या वर आहे, बट आजचा RSI कालच्या RSI पेक्षा खाली, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे मोमेंटम कमी होतं असं नाही झालं पाहिजे. आपल्याला नेहमी करंट डेचा RSI प्रिव्हियस डेच्या RSI पेक्षा वरती आहे, जास्त असं सवय. सो परत एकदा आपण इथे RSI टाकू. इथे टाकलं आपण RSI, सिलेक्ट केलं, बट यावेळी RSI टाकल्यानंतर आपण जाणार आहोत ॲडव्हान्समध्ये. मागाशी आपण इथूनच चेंज केलेलं 60, आता आपल्याला ॲडव्हान्समध्ये जायचं. ओके, ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर RSI इज आपल्याला इथे टाकायचं आहे ग्रेटर दॅन. RSI इज ग्रेटर दॅन RSI प्रिव्हियस डे. ओके, RSI इज ग्रेटर दॅन RSI प्रिव्हियस डे. सो इथे बघा काय झालं. पहिलं मी टाकलं RSI इज मोर दॅन RSI, बट ह्या RSI ची कंडिशन काय? तर प्रिव्हियस डे. सो इथे बघा, इथे तुम्हाला आलं असणार कॅन्डलची कंडिशन काय आहे. इथे करंटवर क्लिक करून टाका प्रिव्हियस. ओके, प्रिव्हियस. आता ह्याचा अर्थ बघा काय झाला. इथे बघा ही कंडिशन इथे काय झाली, म्हणजे करंट जो RSI आहे ना तो प्रिव्हियस RSI पेक्षा मोठा आहे. ओके, म्हणजे काय की इथे पहिलं कंडिशन काय की बाबा मला असे स्टॉक्सचे मोमेंटम आले. सेकंडमध्ये मी सांगितलं मोमेंटम कंटिन्यू आहे. कंटिन्यू कसं आहे की प्रिव्हियस RSI पेक्षा करंट RSIचा तो जास्त आहे. ओके, सो या दोन कंडिशन मी इथे मोमेंटमसाठी ॲड केल्या, जेणेकरून मला 344 स्टॉक्स इथे फिल्टर होऊन आले. जेव्हा मी फक्त RSI ॲड केलेलं तेव्हा 625 स्टॉक्स होते, तर 344 झाले. मी स्टॉक्स इथे फिल्टर करतोय आणि फिल्टर करून मी त्यांना काढणार आहे ट्रेडिंग करण्यासाठी. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल ना, त्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत समजलेलं असेल नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. आता थर्ड कंडिशन आपल्याला बघायचं आहे व्हॉल्यूम. ट्रेडिंग करताना व्हॉल्यूम नेहमी जास्त असावा स्टॉक्समध्ये. सो मी ॲड फिल्टर करतो, इथे टाकतो व्हॉल्यूम. व्हॉल्यूममध्ये गेल्यानंतर मी अप्लाय करतो. ओके, अप्लाय केल्यानंतर परत व्हॉल्यूमला जातो. इथे मला मिनिमम 20,000चा व्हॉल्यूम हवा आहे. मिनिमम मला 20,000चा व्हॉल्यूम हवा आहे. व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन 20,000. सो मी परत एकदा फिल्टर केलं. आता स्टॉक्सची लिस्ट राहिली 282. जसं जसं मी फिल्टर वाढवत जातो तसं तसं स्टॉक्सची लिस्ट कमी कमी होते. म्हणजे काय, मला चांगलं क्वालिटी स्टॉक्स इथे भेटणार आहेत माझ्या स्ट्रॅटेजीप्रमाणे. मला असे शेअर्स भेटणार आहेत जे की प्रॉपरली माझ्या सेटअपप्रमाणे आलेले आहे. सो त्यासाठी मी इथे एक एक गोष्ट करून जे आहे ती फिल्टर करत चाललेलं आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलेलं असेल. सो मी आतापर्यंत ना इथे या ठिकाणी 3 फिल्टर तुमच्या समोर तुम्हाला लावून दाखवलेले आहेत. 3 फिल्टर आपण या ठिकाणी आत्तापर्यंत यूज केलेले आहे, आत्तापर्यंत लावलेले आहे. ठीक आहे, आता अजून आपण 2 फिल्टर साधारणतः या ठिकाणी लावा. त्यातला चौथा फिल्टर आहे तो म्हणजे आपण या ठिकाणाच्या टेक्निकल्सवर जातोय. टेक्निकल्समध्ये मी ॲड करणार आहे इंडिकेटर, तो म्हणजे EMA. EMAमध्ये मी काय बघतो, मी EMA पहिला ॲड करतो आणि इथे लेंथ ठेवतो EMAची 10. ओके, EMAची लेंथ अप्लाय करतो. आता बघा EMA अप्लाय झाला, बट आता मी काय करणार, इथे जाणार ॲडव्हान्समध्ये जाणार. या ठिकाणी ना मला एक गोष्ट करायची, ती म्हणजे ना EMA 10 इज मोर दॅन EMA 10 इज मोर दॅन EMA 20. EMA 10 इज मोर दॅन EMA 20. म्हणजे मी जे स्टॉक्स फिल्टर करणार आहेत ते 10 त्यांचा 10 EMA हा 20 EMAच्या वरती असला पाहिजे. म्हणजे 10 EMA ने 20 EMAला क्रॉस केलं की काय होतं, समजा ही 10 EMAची लाईन आहे, 10 EMA ने 20 EMAच्या जर वरती असेल ना, याचा अर्थ त्यामध्ये मोमेंटम आहे. 20 EMAची लाईन खाली असेल, 10 EMAची लाईन वरती असेल, याचा अर्थ तो चांगल्या मोमेंटममध्ये आहे. सो आता बघा 282 स्टॉक्स होते, इथे 278 राहिले. म्हणजे काय, अजून स्टॉक्स थोडे थोडे फिल्टर होत आहेत. आणि त्यानंतर मी इथे माझा शेवटचा एक इंडिकेटर लावणार, शेवटचा एक स्विनर लावणार, ज्यामध्ये मी प्राईज चेंजचा वापर करणार. ओके, प्राईज पर्सेंटेज चेंजचा मी इथे वापर करणार. तो वापर काय, इथे ॲड फिल्टर्सवर गेलो, इथे मी टाकलं प्राईज पर्सेंटेज चेंज. इथे बघायला प्राईज पर्सेंटेज चेंजमध्ये मी डे राहू दिलं आणि अप्लाय केलं. आता प्राईज पर्सेंटेज चेंज म्हणजे काय मी तुम्हाला सांगू. इथे जायचं आणि इथे करायचं 2चा अर्थ काय होतो की शेअरची जी प्राईज आहे ना ती प्रिव्हियस डेपेक्षा 2%ने चेंज झालेले, वाढलेले. म्हणजे मला आता असे शेअर्स हवे जे मोमेंटममध्ये आहेत. सो इथे काय आहे, इथे मला असे शेअर्स येणार ज्यांच्या प्राईस चेंजमध्ये 2%चा चेंज झाला. त्यांच्या प्राईसमध्ये प्रिव्हियस प्राईसमध्ये 2%चा चेंज झाला, 2%ने ते वाढलेले आहेत. तसेच मला हवेत. मी कदाचित समजा इथे 5 केलं तर 5, समजा इथे मला 2 केलं तर माझ्यासमोर लिस्ट किती राहिली, माझ्यासमोर लिस्ट राहिली 153 शेअर्सची. एवढेसाठी जेव्हा मी इंडिकेटर लावतो तेव्हा माझ्यासमोर लिस्ट राहते साधारणतः 153 शेअर्सची. सो इथे मी 5 सुद्धा करू शकतो. समजा इथे मला 5% करायचे,
मी फायही करू शकतो आणि फिल्टर करू शकतो. आता लिस्ट आली माझ्यासमोर 57 शेअर्सची. सो अशा प्रकारे तुम्ही जी लिस्ट आहे ना ती कमी कमी करत जाऊ शकता, कारण की तुम्हाला ॲक्च्युअल चांगल्या प्रकारे फिल्टर्स काढायचे आहेत त्यामुळे. ठीक आहे, हरकत नाही. आपण या ठिकाणी प्राईस चेंज 2%च राहू दे, 5% नको आहे आपल्याला. 5% म्हणजे खूप जास्त चेंज झाला, 2% राहू दे. आता ही आपल्यासमोर लिस्ट आली 153 शेअर्सची. मला सांगा, तुम्ही 153 शेअर्समध्ये स्विंग ट्रेडिंग करणार आहात का? ऑब्वियसली नाही. स्वतः एक शेवटचा फिल्टर लावायचा, तो म्हणजे इंडेक्समध्ये जाऊन. सो इंडेक्सवरती क्लिक करा की इंडेक्समध्ये निवडायचं निफ्टी 500. म्हणजे मला हे सगळे फिल्टर फक्त निफ्टी 500च्या शेअर्सवरती लावायचे आहेत. सो निफ्टी 500च्या शेअर्सवरती मी हे सगळे फिल्टर लावल्यानंतर मला किती स्टॉक्स मिळाले? फक्त 22. म्हणजे याचा अर्थ काय की शेअर मार्केटमध्ये ज्या टॉपच्या 500 कंपन्या आहेत, निफ्टी 500च्या ज्या 500 कंपन्या आहेत त्यापैकी फक्त 22 कंपनी ज्या आहेत ते माझे क्रायटेरिया फुलफिल करत आहेत जे मी लावलेले आहेत ते. सो अशा प्रकारे मी 22 शेअर शोधून काढले. समजा मला निफ्टी 500 पण नको आहे. तुम्ही म्हणाल की निफ्टी 500 पण खूप जण, आम्ही एकदम नवीन आहोत. सो तुम्ही निफ्टी 50 करा. निफ्टी 50मध्ये एक शेअर आहे जो सध्या माझा क्रायटेरिया मीट करतोय. क्लिअर आहे? समजा तुम्ही मला निफ्टी 50 पण एकच शेअर आहे, मला निफ्टी 100 पाहिजे. निफ्टी 100मध्ये 3 शेअर्स आहेत जे माझे क्रायटेरिया मीट करतात. सो त्यानंतर मी यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. ओके, समजा आता मी निफ्टी 500 राहू दिलं. निफ्टी 500 मी राहू दिलं. मला जी काही लिस्ट आली त्यामध्ये मी आता ह्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करू शकतो. मला ॲक्च्युली इथे सर्व डिटेल्स आले, शेअरची प्राईस काय आहे, त्यानंतर एका दिवसामध्ये किती चेंज झाला. आपला क्रायटेरिया काय झाला? 2% जास्त चेंज झाला पाहिजे. हा किती पर्सेंटेज चेंज झालं आहे बघा. त्यामध्ये व्हॉल्यूम किती आहे? सो व्हॉल्यूमचा क्रायटेरिया पण मीट होतो आहे. त्यानंतर शेवटी त्याचा RSI किती आहे? सो RSIचा क्रायटेरिया पण मीट होतो आहे. प्रिव्हियस RSI किती आहे? 65. सो करंट RSI प्रिव्हियस RSI पेक्षा जास्त आहे, हा क्रायटेरिया पण मीट होतो. म्हणजे जे पण आपण गोष्टी जे टाकलेल्या आहेत ते सर्व क्रायटेरिया या ठिकाणी मीट होत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ScanX ही वेबसाईट टोटली फ्री आहे. ठीक आहे, ScanX ही जी वेबसाईट आहे टोटली फ्री आहे. मी हे करण्यासाठी इथे कोणतेही पैसे, कोणतेही चार्जेस या ठिकाणी दिलेले नाही. ठीक आहे, हा तुमच्यासाठी महत्त्वाचा बेनिफिट आहे. EMI 10ची तुम्हाला इथे व्हॅल्यू वगैरे दिसते, सगळ्या गोष्टी आहेत. आता यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? सिम्पल इथे बघा, वरुण बेवरेज समजा हा शेअर आहे, याच्यावरती तुम्ही क्लिक करा. लक्षात घ्या, माझं ऑलरेडी धनमध्ये अकाउंट आहे. सो जेव्हा मी इथे चॅटवरती क्लिक करतो ना ट्रेडिंग व्ह्यूवरती, तेव्हा ट्रेडिंग व्ह्यूचा धनचा चार्ट इथे ऑलरेडी ओपन होतो. जर तुमचं धनमध्ये अकाउंट असेल तर हा एक बेनिफिट आहे की इथे मी जेव्हा क्लिक केले ट्रेडिंगवरती जो ऑलरेडी अटॅच आहे. सो माझं इथे अकाउंट धनचं ऑलरेडी ओपन झालं आणि इथे मला त्या शेअरचा चार्ट दिसायला सुरुवात झाली. सो इथे तुम्हाला दिसते बघा, तो चांगल्या प्रकारे ब्रेकआउट देतो आहे, चांगल्या प्रकारे मोमेंटममध्ये आहे. बाकी RSI वगैरेच्या कंडिशन आपण ऑलरेडी लावलेलं ते सॅटिस्फाय झालेले आहेतच. सो हे सर्व तुम्हाला स्टॉक्स फिल्टर करून आले. त्यानंतर तुम्ही इथून ते बायसुद्धा करू शकता. समजा माझं अकाउंट आहे धनमध्ये, मी डायरेक्ट इथून बायसुद्धा करू शकतो. क्लिअर आहे? आता मला एक कमेंट बॉक्समध्ये पहिली गोष्ट सांगा, जेवढी पण लोकांनी हा व्हिडिओ अटेंड केला आहे सर्वांनी कमेंट करा, किती लोकांना मी हे जी प्रोसेस केली या व्हिडिओमध्ये ती समजलेली आहे, आवडलेली आहे. मला नक्की सांगा. ठीक आहे, सोबतच तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असेल तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला हवं असेल तर या सॉफ्टवेअरबद्दल मी अजून काही व्हिडिओज बनवू शकतो, अजून काही ॲडव्हान्स व्हिडिओ देखील बनवू शकतो, तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि सोबतच मी हे जे स्टॉक्स फिल्टर करून दाखवले त्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जर तुम्हाला हवी असेल, म्हणजे आता आपण स्टॉक्स फिल्टर तर केले, तर ह्या स्टॉक्समध्ये आता ट्रेडिंग कशी करायची, प्रॅक्टिकल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय आहे, टार्गेट कसं लावायचं, स्टॉप लॉस कसं लावायचं, कशा प्रकारे फंड मॅनेज करायच्या, सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या असेल, या फिल्ट्रेशनच्या आधारे प्रॅक्टिकल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकायची असेल तर मला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. तर जास्तीत जास्त कमेंट्स आल्या ह्या व्हिडिओला तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला याबद्दल बनवेन की कशाप्रकारे तुम्ही ह्या स्टॉक्समध्ये ॲक्च्युअल ट्रेडिंग करू शकता, प्रॅक्टिकली ट्रेडिंग करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.